दिलावर खानाचा अंत. दरबार खास मध्ये आदिलशाह आपल्या स्थानावर बसले. दरबाराचे कामकाज सुरू झाले. सर्वांच्या नजरा युसुफवर होत्या. आदिलशाह आपल्या तर्जनीतील अंगठी फिरवत होते. चिश्ती फकीर शहाच्या उजव्या हाताला उभा होता. शहाने शांतता भंग करत युसुफला प्रश्न केला, एवढे मोठे सैन्य असून काय फायदा? त्याने एक माणूस न गमावता कोंढाणा काबीज केला. आता तो मुघलांशी हात मिळवील. तो कावेबाज आहे हे आम्हाला ठाऊक आहे हुजूर, पण आमचे सैन्य अजून दूर आहे. 50,000ची फौज घेऊन मी स्वतः पश्चिमेस निघत आहे. ह्यावेळी मराठ्यांचे पूर्ण कंबरणे मोडून टाकेन आणि त्या पोरट्या महाराजाचे छाटलेले शिर सर्व मुलखातून फिरवून आणेन. बख्तियारची सेना कोंढाण्याला वेढा टाकून आहे. त्या किल्ल्यातून कोणालाही बाहेर पडणे मुश्किल आहे. अहमद खानला मी राजगडाची मोहीम अर्धवट टाकून बख्तियारला जाऊन मिळण्यास सांगितले आहे. 5,000 घोडेस्वार कोंढाणा परिसरात तोपर्यंत राहील जोपर्यंत मी स्वतः 50,000चे सैन्य घेऊन तिथे पोहोचेन. माझा भाऊ अब्दुल 5,000 सैनिक घेऊन कोंढाण्याकडे गेलाय. तो किल्ला मिळवण्यासाठी तेवढे पुरेसे सैन्य आहे. युसुफने आपली योजना स्पष्ट केली. हुजूर माफ करा, पण शाही खजिन्यात एवढी मोठी मोहीम हाती घेण्या इतका पैसा नाही आहे. किमान 2 महिने तरी हे सैन्य बिजापूरपासून दूर राहील. दाणापाणी अजून बाजूच्या गावातून विकत घ्यावे लागेल. धारण किमान 3 रुपयावर असेल. किमान 1.5 लक्ष ते 3 लक्ष रुपये फक्त रसद मिळवण्यासाठी लागतील. सध्या शाही खजिना फक्त 5 लक्ष रुपये देऊ शकतो. त्यात सैनिकांची पगार, हत्यारे आणि रसद सर्व भगवणे आवश्यक आहे. शाही खजिनादार साजिद भीती बोलले. खजिनदार तुम्ही आहात. पैसे उभा करणे तुमचे काम आहे. युसुफ, मोहीम खते करण्यासाठी किती रुपयांची गरज आहे? शहाने विचारले. 12 लक्ष. युसुफने सादिकचा चेहरा न्याहाळत उत्तर दिले. सादिकचा चेहरा पडला होता. हुजूर, 12 लक्ष रुपये पाहिजे असतील तर फिरंगी व्यापाऱ्याकडून उधार घेणे हाच एक उपाय सध्या नजरेत आहे. जे करावे लागेल ते सर्व करा, पण युसुफकडून काहीही तक्रार येता कामा नये. शहाने आदेश दिला. युद्धास तोंड फुटले होते आणि आदिलशाहीची संपूर्ण ताकद मराठी साम्राज्याला पळताच नष्ट करण्यासाठी एकवटत होती. मराठ्यांनी फक्त दगा नाही केला होता, तर किल्लेदारांच्या कुटुंबाला आपल्या निशाण्यावर आणले होते. ही गोष्ट पत्र रूपाने सर्व किल्लेदारांना पाठवण्याचे आदेश युसुफने दिले. मराठे आपल्या फायद्यासाठी निष्पाप मुलाचे अपहरण करत आहे ही गोष्ट सगळीकडे पोहोचवावी आणि लोकांच्या मनात हाय नवीन बंडखोर बद्दल काही आदर असेलच तर तो नष्ट करावा आणि इतरांनीही सवड व्हावे हा त्यांचा उद्देश होता. कोंढाणा जर जिंकला असेल तरी ह्या प्रकारे छळ कपट करणे हे विचारी आणि महत्त्वाकांक्षी राजाचे लक्षण युसुफला वाटले नाही. काफीर लोकांच्या प्रथा आणि परंपरेचा त्यांच्यासारख्या मुसलमानाला तिटकारा वाटत असला तरी हे पराक्रमी लोक असल्या थराला जात नाही, हाच त्यांचा अनुभव होता. युसुफने आधीच पत्रे पाठवली होती. कोंढाणा हातचा गेल्याने सर्व समीकरणे बदलली होती. युद्धात शत्रूला हरवणे सोपे आहे, पण जोपर्यंत शत्रू युद्ध न करता जिंकतो त्यापासून फारच सावध असले पाहिजे. बिजापुरात 50,000चे सैन्य दाखल होण्यास किमान 6 दिवस लागणार होते. सर्व दिशातून बिजापुरास प्रामाणिक असलेले खास सरदार दाखल होणार होते. त्याचवेळी कोण प्रामाणिक आहे आणि कोण नाही याची सुद्धा पारख होणार होती. घरात शिरलेल्या उंदराला वेळीच मारले नाही तर त्याची संख्या फोफावते. त्यामुळे आदिलशाहची सर्व शक्ती पणाला लावून ही बंडखोरी मोडणे युसुफला आवश्यक वाटत होते. शहाला ते मान्य होते, पण शहा चिश्ती फकीराच्या भविष्यवाणीमुळे जास्त चिंतित आहे असे युसुफला वाटत होते. चिश्ती फकीराची जादू त्याने स्वतः बघितली होती. लहानपणी युसुफ तलवारबाजी शिकत असताना त्यांच्या उत्साहाने एक धडा दिला होता. स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्यात,
वीराची ताकद त्याच्या तलवारीत आणि राजाची ताकद त्याच्या बुद्धीत असते. ह्यापैकी कुठल्याही गोष्टी कधीही दुसऱ्याकडून उधार घेता कामा नये. शहाने आपली बुद्धी फकीराकडून उधार घेतली होती आणि ह्याचा परिणाम चांगला होणे शक्य नाही. पण फकीराचा प्रभाव पाहता युसुफने आपला विचार अद्यापही कोणाला सांगितला नव्हता. अब्दुल सोडून आणि कोणी त्याला विश्वासू वाटत नव्हता. 16 सरदारांनी बिजापुरात येण्याची तयारी दाखवली होती. किमान 20 सरदारांकडून अजून पत्रे यायची होती. पश्चिम बिजापुरातील लोक सर्व लोहार, तोफा आणि आयुधे बनवण्याच्या कामात मग्न झाले होते. दिवस-रात्र काम चालू असणार होते. युसुफला झोप लागणे मुश्किल होते. युसुफच्या कक्षाखाली शस्त्रागार होते. त्याच्या बाजूला जंदी लोहारची कार्यशाळा. तेथे रात्रभर घनाचे घाव गरम धातूवर पडत असत. बिजापूर शहरात युसुफचे कोणीच विश्वासू नव्हते. अब्दुल तोरणा किल्ल्याकडे गेला होता. बाकीच्या सरदारात जहांगीर आणि हनुमंतराव हेच कदाचित थोडे जवळचे होते. सध्या शहरभर सारी धावपळ करण्याचे काम त्याच्यावर युसुफने सोपवले होते. युसुफला आपली सर्व बुद्धी आता मोहिमेवर लावायची होती. दरबारे खास मध्ये शहा स्वतः आणि युसुफ वगळता कुणालाही युद्धाची गरज वाटत नव्हती. सर्वांनीच थोडा निराशेचा सूर लावला होता. ही निराशा इतर सरकारी लोकांपर्यंत पोहोचली तर युद्धाच्या तयारीला अनेक विघ्न येणार होती. दरबारात शहाजंदा सिकंदर उपस्थित नव्हता हे युसुफला खटकले होते. एकूणच दरबारातील सर्व मंडळी त्याला आदिलशाही सारख्या प्रचंड साम्राज्याला चालवण्यासाठी नालायक वाटत होती. ह्या लोकांच्या उदासीनतेमुळेच कदाचित शहाच्या मनावर चिस्तीचा पगडा बसला असेल असा अविचार युसुफने केला. मी आत येऊ का? दरबारावर थाप पडली आणि युसुफची तयारी भंग झाली. दरवाजावर शहजादा सिकंदर होते. शहजादे युसुफने उठून सिकंदरला सलाम केला. त्याची काही गरज नाही युसुफ. सिकंदरने आत येऊन संपूर्ण कक्षावर नजर टाकली. आपण बोलवले असते तर मी स्वतः आलो असतो शहजादे, युसुफने नम्रपूर्वक आपल्यापेक्षा किमान 15 वर्षे लहान असलेल्या सिकंदरला सांगितले. सिकंदर 23 वर्षाचा होता. युसुफला त्याच्याविषयी काहीच माहीत नव्हती. खरे तर ह्या वयात बहुतेक युवराज तर कुणी बाईच्या नादी लागले असतात किंवा घोड्यावर बसून युद्धे खेळत असतात. पण सिकंदर दोन्ही प्रकारात विशेष रस दाखवेल असे वाटत नव्हते. चिश्ती साहेबांचा अपमान केला म्हणून अब्बूंनी मला दरबाराला यायला मना केली आहे. मला माहिती आली की नवीन सेनापती चिश्ती साहेबांवर माझ्या प्रमाणेच विश्वास ठेवत नाहीत. म्हणून मी भेटायला आलो. सिकंदरने असं ग्रहण न करताच युसुफकडे रोखून बघत सांगितले. युसुफने आपला चेहरा निर्विकार ठेवला. माझी तलवार आणि माझे रक्त आदिलशहाचे गुलाम आहे. शहजादे, अल्लाह आणि शहा सोडून मी कोणावरही विश्वास ठेवत नाही. युसुफने प्रत्येक शब्द मोजून वापरला होता. सिकंदरने काही पावले युसुफच्या दिशेने टाकली. हळू आवाजात तो कुजबुजला. मी आज शहजादा आहे तर उद्याचा शहा. चिश्ती फकीर साऱ्या आदिलशहासाठी संकट आहे. फकीराला युद्धावर जायची खुमखुमी आहे, कारण त्याला आपण बरोबर नेले आणि गायब केले तर मी हे उपकार लक्षात ठेवीन आणि भविष्यात त्याची परतफेड करेन. सिकंदरने आपले ओठ दाताखाली दुमडून ठेवले होते आणि युसुफच्या उत्तराची तो अपेक्षा करत होता. माफ करा हुजूर, त्या फकीराला मी आपल्याबरोबर नेणे शक्य नाही आणि निर्दोष निशस्त्र माणसाला अशा प्रकारे ठार मारणे हे शूराला शोभत नाही. आपण जे बोलला आहात तो कदाचित राजद्रोह आहे, पण तो विसरणारा आणि मीही आपण असे काही सांगितले आहे हे विसरून जाईल. युसुफने स्पष्ट शब्दात सिकंदरला सांगितले. सिकंदरचे बोलणे ऐकून युसुफ थोडा अस्वस्थ झाला होता. चिश्ती फकीर त्याला आवडत नव्हता, पण ह्या प्रकारचा राजद्रोह सुद्धा युसुफला किळसवाणा वाटत होता. शहाजादा उठून बाहेर गेले. दरवाजाजवळ जाताना त्याने मागे वळून बघितले आणि हलके स्मित हास्य केलं. आपली निष्ठा वाखण्याजोगी आहे, पण त्या निष्ठेपायी आपण जीव नाही गमवला म्हणजे मिळवलं. आणि शहजादा जसा आला होता त्याच वेगाने नाहीसा झाला. युसुफ थोडा खिन्नतेनेच आपल्या आसनावर बसला. सारी आदिलशाही बाहेरून कितीही शक्तिशाली वाटत असली तरी आतून पोखरली जात होती. सिकंदरसारखा युवराज राजा होण्यास लायक वाटत नव्हता. सारे वजीर नालायक होते आणि शहा कुणा फिकिरीच्या नादी लागला होता. एका प्रकारे फकीराची भविष्यवाणी खरीच ठरली होती.
युसूफ आपले लक्ष आणखी कुठल्या विषयात घालणार इतक्याच एक सेवक दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघून युसूफ आणखी चिंतित झाला. काय आहे? त्याने विचारले. हुजूर, बाहेर चिश्ती फकीर एका लहान मुलाला घेऊन आले आहेत. मुलगा फार बिथरलेला वाटत आहे. सेवकाने माहिती दिली. आत पाठव दोघांना. युसूफने नाईलाजाने परवानगी दिली. फकीर बरोबर एक 10-12 वर्षाचा मुलगा घेऊन हजर झाला. मुलगा काफीर वाटत होता. शरीर कृश होते आणि एकदम पांढरा फटक पडला होता. जणू काही चालते फिरते प्रेतच वाटत होते. आज ही की नवीन खेळ आणला आहे फकीर साहेब? युसूफने विचारले. बेटा, नशिबाचा खेळ आहे. माझ्या एका बंद्याला हा पोरगा दूर प्रांतात बेशुद्ध सापडला. आधी सैतानाने किंवा कुठल्या जिन्नाने पछाडलेला असे वाटत होते. पण शेवटी लक्षात आले की ह्या पोराने काहीतरी भयानक पाहिले आहे. जो खेळ आम्ही मांडला आहे त्याचा शेवट ह्याचा शब्दात आहे. फकीराचे बोलणे झाले तरी युसूफने काहीही आविर्भाव दाखवला नाही. युसूफच्या इशाऱ्यावर सेवकाने मुलाला पाणी आणि अन्न दिले. मुलाने काही कान पोटात टाके सुद्धा. बराच वेळ फकीर आणि युसूफ मुलाकडे बोलत राहिले. त्याच्या भेदरलेल्या शब्दातून चित्र उभे राहत होते. मुलगा रत्नागिरीतील होता. सापडला अथणी गावात होता. दिलावर खान आणि त्याची तुकडी रत्नागिरीत पोचली तेव्हा एका मनसबदाराच्या वाड्यावर थांबणार होती. पण मनसबदाराचा हा मुलगा होता. तर म्हणे एका रात्रीत एक काफीर ब्राह्मण घरी हाजीर झाला. त्याने वडिलांना काहीतरी माहिती दिली म्हणून त्याचे वडील तत्काळ काही माणसे घेऊन बाहेर पडले. तर म्हणे कोणीतरी डाकूचा पाठलाग करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यापैकी कोणीही परत आले नसल्याने ह्या मुलाने दिलावर खानाला वाटेत भेटून त्याची मदत करण्याची विनंती केली. दिलावर खानाला ह्याने वाट दाखवून आजूबाजूचे सर्व रान पायदळी तुडवले. शेवटी एका देवराईत काही झटापटीचा आवाज आला म्हणून सर्व सैन्यासह दिलावर आणि हा मुलगा आत गेले. मुलगा पुढे काय सांगतोय हे युसूफला लक्षात येत नव्हते. पण कुणीतरी दिलावर आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा पूर्ण खात्मा केला हे लक्षात आले. ज्याने कोणी हे केले त्याने ह्या मुलाला पाहून सुद्धा त्याला मारण्याचे कष्ट घेतले नाही. हे युसूफला थोडे विचित्र वाटले. पण दिलावरने आपली मुद्रा दिली होती. ते साक्ष होते. त्या सैन्याकडे काही झेंडे होते का? त्यांच्या कपड्याचा रंग काय होता? युसूफने विचारले. त्याच्या अंगावर चिंध्या होता. हातात फारच मोठी पण जुनी तलवार होती. काही लोकांना हात नव्हते तर काहींचे पाय तुटलेले. एकाला मुलगा घाबरत घाबरत सांगत होता. त्याने आवड गिळून आपले वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एकाला डोके नव्हते तरीसुद्धा त्याने तलवार फिरवत होती. युसूफचे मन थोडे साशंक झाले. भर युद्धात मोठमोठ्या वीरांना वेड लागते. ह्या पोराने फारच कोवळ्या वयात फार काही पाहिले असेल म्हणून मुलगा काही बरळत आहे असे युसूफला वाटले. त्याने मुलाला सेवका बरोबर बाहेर पाठवले. पाहिलंस युसूफ, मुलावर काळ्या शक्तीचा प्रभाव आहे. शैतानी शक्ती आहे ती. हा मराठ्यांचा डाव असू शकतो. फकीर साहेब, युसूफने आपल्या मनातील गोष्ट सांगितली. नाही, संदेश आलाय की 3 मराठ्यांचे लोक त्या फकीर बुताच्या जंगलात गेले होते. पण 2 जण मारले गेले. पण एकट्याला पकडून मराठ्यांनीच मारून टाकले. आपल्याले हे संदेश कुठून भेटतात? हेरगिरी तर अहमदांच्या हाताखाली आहे ना. मला ही माहिती कशी नाही? युसूफने थोड्या जरबेनेच विचारले. माझे माणूस सर्वत्र आहेत सेनापती. अहमद फक्त माणूस आहे. मला संदेश अल्लाहकडून येतात. फकीर बोलता झाला. युसूफने उत्तर दिले नाही. फकीर अलविदा न घेताच निघून गेला. दिलावर खान मारला गेला आहे आणि तो सुद्धा कुठल्या तरी निनावी शस्त्राकडून. ही फारच मोठी खबर होती. संकटे चारी बाजूंनी होती. पण हे नवीन होते. ही माहिती शहाला उद्या सकाळी द्यावी असा विचार करून युसूफ झोपी गेला. पण त्या मुलाचे शब्द त्याच्या कानात वाजत राहिले. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.